नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्वानंदी आता माहेरपणासाठी घरी आलेली आहे आणि इकडे अधिरा सुद्धा आता माहेरपणासाठी राजवाड्यांकडे जाणार आहे. तर स्वानंदीसाठी खूप छान अशी तयारी असते, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अधिराच्या येण्याने सुद्धा घरामध्ये सगळे खुश असतात, पण अधिरा मात्र तिला एक गोष्ट करणार आहे, ते म्हणजे मल्लिकाचं कारस्थान. आणि अधिरा आता तेवढ्यावर शांत राहत नाही, तर आपल्या सासरच्यांची बाजू घेत, सासरच्यांचा मान जपत ती समरला, अधिरा जी आहे ती समरला मल्लिकाचं कारस्थान सांगणार आहे. कारण त्यामुळे तर समर आणि स्वानंदीमधला जो अबोला आहे, जे भांडण आहे ते कमी होणार आहे. ते सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वानंदी आता घरी आलेली असते, त्यामुळं स्वानंदीच्या आवडीचं सगळं जेवण बनवलेलं असतं आणि सगळेजण अगदी खुश असतात आणि सगळी तयारी सुश आणि रोहन या दोघांनी केलेली असते. बाबा सुद्धा तिथं आलेले असतात. स्वानंदी येते आणि म्हणते, अरे तुम्ही दोघांनी सगळं केलं? तेव्हा मात्र ते म्हणू लागतात की हो, तू काही करायचं नाहीये, तू फक्त शांत बसून राहायचं आहे आणि खायचं आहे, असं ते स्वानंदीला सांगत असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते, अरे काय हे? स्वानंदी खूप खुश असते आणि तेवढ्यातच स्वानंदी म्हणते की मी आईला बोलवून आणते. तेव्हा मात्र बाबा म्हणतात की तू बस, तू कुठेही जायची गरज नाही. सुश जा बरं, घेऊन ये जा तिला, नाही बोलवून आण जा. तेवढ्यातच आई तिथं आलेली असते आणि आईला तर धक्का बसतो. आई म्हणते, काय तुम्हाला आठवलं? म्हणजे तुमची बायको आहे ही गोष्ट तुम्हाला आठवली का? असं म्हणत आता मंदा बोलत असते. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की अगं आई, तू तरी शांत हो ना, तू तरी कशाला बोलतेस? मग मंदा लगेच आता खुश झालेली असते. तिला खूप बरं वाटत असतं. आज कितीतरी दिवसानंतर बाबा तिच्याबद्दल बोलत असतात आणि स्वानंदीच्या येण्याने त्या दोघांमधला अबोला सुद्धा आता दूर होत असतो. आणि मग मात्र इकडे आई म्हणत असते की हे बघ, कसं आहे माहितीये का स्वानंदी, आणि ती बोलायला सुरुवात करते. ती बाबांना म्हणते की मी बसू का तुमच्या शेजारी इथं? नाही चालेल का तुम्हाला, मी इथं बसलेलं चालेल का? असं म्हणत ती बाबांशी बोलत असते. तेव्हा स्वानंदी म्हणते, काही बस, नाहीत काय म्हणत बाबा. मग स्वानंदी म्हणते की अरे रोहन, मला एक कळलं नाहीये की माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज होतं ना रे? काय होतं सरप्राईज माझ्यासाठी? असं म्हणत स्वानंदी आता सरप्राईज विचारत असते. तेव्हा रोहन स्वानंदीसाठी आणलेल्या जिलब्या ज्या आहेत त्या दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, हे होतं तुझ्यासाठी सरप्राईज. स्वानंदी खूप खुश होते. बाबा म्हणतात की मी माझ्या स्वतःच्या हाताने भरवणार आहे नंदू तुला. असं म्हणत बाबा ती जिलेबी जी आहे ती स्वानंदीला भरवतात. तेव्हा स्वानंदी सुद्धा खुश झालेली असते. स्वानंदी सुद्धा बाबांना स्वतःच्या हाताने जिलेबी भरवते. सगळे खूप आनंदात असतात. खूप छान असं घरातलं खेळीमेळीचं वातावरण असतं. स्वानंदीच्या येण्याने जणू काही घरामध्ये चैतन्य आलेलं आहे असं सगळं वातावरण झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता अधिरा घरी आलेली असते. अधिरा येणार आहे म्हणून घरामध्ये खूप छान छान असे बदल केलेले असतात, डेकोरेशन केलेलं असतं आणि अधिराच्या स्वागताची सुद्धा जय्यत तयारी केलेली असते. आणि मग अंशू, त्याचबरोबर अर्पिता सगळेजण तिथं असतात. आजी सुद्धा असते. मग लगेचच स्वानंदी आपल्या लाडक्या दादाला जाऊन मिठी मारते आणि म्हणू लागते की दादा. तर तो म्हणतो, माझी चिमणी आली ना, बस, मला काही नको आहे, असं म्हणत तो सुद्धा बोलत असतो. आणि खरं तर समरला खूप भारी वाटत असतं अधिरा आलेली आहे. मग समर आजीकडे येतो. आजी म्हणत असते, स्वानंदी पोचली का रे समर? आता मात्र समर शांतच होतो. स्वानंदी पोचली का, काय झालंय, स्वानंदी कुठं आहे, या कोणत्याच गोष्टीबद्दल त्याला देणं घेणं नसतं. तो म्हणत असतो, काय माहिती, पोचले असतील, मला काय तसं, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आजी म्हणत असते की पिंट्या, काय चाललंय तुझं हे सगळं, आणि हे सगळं तू असं का बोलतोयस? असं म्हणत आजी ओरडत असते. समरला म्हणत असते, तुला कळतंय का, तुझी बायको आहे ना ती, पोचली आहे का नाही, काय झालं, कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुला पाहिजे ना. पण समरचं मात्र म्हणणं असतं की काय गरज आहे, त्या पोचल्या असतील तर त्या कळवतील, असं साधं सोपं गणित समर मांडत असतो. तेव्हा मात्र आजीला खूप राग येतो. आजी म्हणते की विचार तिला फोन करून. झालं, आता समरला राग आलेला असतो आणि त्या रागाच्या भरातच समर बाहेर येतो आणि स्वानंदीला फोन लावतो. आणि तो एवढ्या रागाने बोलत असतो की तिकडून स्वानंदी पण तेवढ्याच रागाने बोलते. तीही ऐकून घेत नाहीये. ती म्हणते, मी तरी काय ऐकून घेऊ यांचं? स्वानंदी म्हणते, का, कशाला फोन केलाय मग तुम्ही?
मग हे सांगत असतो, पोचला का? आजीने विचारायला सांगितलं होतं म्हणून फोन केला. स्वानंदी म्हणते, हो ठीक आहे, ओके. स्वानंदीचं चालू झालेलं असतं. तेव्हा अधिरा तिथे येते आणि म्हणते, दादा काय चाललंय तुझं हे सगळं? असं बोलतात का? आणि इकडे अधिराला रोहनचा फोन आलेला असतो आणि रोहन तिच्याशी छान बोलत असतो. ती म्हणते, चल तुला दाखवते मी, आणि मग बोलून दाखवते. तर इकडे मात्र मल्लिका आणि अर्पिता ह्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. म्हणजे आपण ठरवतोय अधिराच्या बाबतीत काय करायचं, पण ती किती खुश आहे, कळतच नाहीये मॉम मला काय करायचं आहे ते. अगं ती फसून जाईल त्या घरामध्ये, लक्षात येते का तुझ्या? अगं किती लो क्लास फॅमिली आहे ती. मी जाऊन आले त्यांच्या घरी, मला इरिटेट झालं. मल्लिका म्हणते, हो माझं पण तेच झालं होतं. तुला आठवतंय का मागच्या वेळेस मी गेले होते त्या बांगड्या द्यायला, आणि तेव्हा त्या स्वानंदीच्या आईला मी सांगितलं होतं बघ, त्या बांगड्या गहाण ठेवा आणि पैसे मिळवा. आणि ते खरं तर माझंच त्यांनी ऐकलं होतं, आणि मी काय केलं माहिती आहे का, त्यांना त्यांच्या मुलीची आणि नवऱ्याची शपथ घातली. त्यामुळे एवढा सगळा राडा झाला, एवढा अपमान झाला त्या बाईचा लग्नात. पण तिने माझं नाव सांगितलं नाही आहे, आणि यांना दोघींना माहीतच नसतं अधिरा नेमकी दाराच्या बाहेर असते. आणि अधिराने मोबाईल काढलेला असतो आणि मोबाईलवरती सगळं रेकॉर्ड होत असतं, तो व्हिडिओ तयार होत असतो. अधिराला खरं तर राग आलेला असतो, पण अधिरा म्हणते की नाही, म्हणजे मला आत्ता कळलेलं आहे की या घरामध्ये काय चालू आहे. ही अर्पिता ताई जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून स्वानंदीच्याबद्दल म्हणजे नंदूताईबद्दल या घरामध्ये कुरघोड्या सुरू आहेत, हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणते की बाद झालं, आता मी जास्त ऐकून घेणार नाही आहे. काहीही झालं तरीही नंदूताई आणि पिंट्या दादाचा संसार हा सुखाचा झाला पाहिजे, असं म्हणत तिने आता पुढचं काम करायला घ्यायचं ठरवते. ती म्हणते की काहीही झालं तरीही नंदूताईच्या आयुष्यात येणारं जे दुःख आहे ते मी दूर करणार आहे, असा विचार तिचा सुरू झालेला असतो. आणि ती म्हणते की हा व्हिडिओ मला पिंट्या दादाला आणि आजीला दाखवायलाच पाहिजे, म्हणजे आजी आणि पिंट्या दादा दोघंही नंदूताई बरोबर नीट वागत नाही आहेत. या गोष्टीचा नंदूताईला किती त्रास होत असेल, कारण हे दोघं असे तुसड्यासारखे नंदूताई बरोबर वागतात. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि ती म्हणते की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मात्र आता तिच्या हाती तर आयता पुरावा मिळालेला आहे या दोघींच्या विरोधातला, आणि या दोघींनी स्वतःच्या तोंडाने माती खाल्लेली आहे. आणि मग स्वानंदी येते आणि अधिरा येते आणि ती भयानक चिडलेली असते. समर येतो आणि म्हणतो, काय झालं, एवढी चिडचिड का करतेस तू, काय झालंय नक्की? तेव्हा मात्र ती म्हणते की पिंट्या दादा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, असं म्हणत ती आरडाओरडा करायला सुरुवात करते. तो म्हणतो, काय झालं, बोलशील का? मग तिकडे अधिरा म्हणते की मला ना तुला आजीला एक गोष्ट दाखवायची. आणि जेव्हा तो व्हिडिओ जो आहे तो प्ले करते तेव्हा मात्र इकडे मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता यांच्या शिट्ट्या वाजू लागतात, कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं असतं की त्या स्वानंदीच्या आईला मीच जाऊन सांगितलं होतं की या बांगड्या टाका घाण, तुम्हाला पैसे पाहिजेत तर. आणि वरनं त्यांच्या नवऱ्याची आणि मुलीची शपथही घातलेली असते. मेहंदीच्या कार्यक्रमाच्या वेळेस हे सगळं केलेलं होतं. हे सगळं जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र समर आणि त्याचबरोबर आजी यांच्या पायाखालची जमीन सरकते. खरं तर नेमका आनंदी तिथं आलेला असतो. आनंदही हे सगळं ऐकतो. तेव्हा मात्र अधिरा म्हणू लागते, बघितलं ना दादा काय झालंय ते, म्हणजे तुझ्या मनामध्ये गैरसमज पसरवले, माझं लग्न होऊ नये याच्यासाठी हे सगळं चाललेलं होतं, आणि आता तू आणि नंदूताईंनी सुखाचा संसार करू नये म्हणून ही सगळी कारस्थानं सुरू आहेत. आजी आणि समरच्या पायाखालची जमीन सरकते, कारण मल्लिका अशा पद्धतीने वागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता समरने तर डोक्याला हात लावलेला असतो. समरला कळायचं बंद झालेलं असतं की काकू अशी का वागली आणि का केलं काकूने असं. या सगळ्या गोष्टी करायची गरज काय होती काकूला, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत असं समरचं म्हणणं असतं. आणि आजीला सुद्धा खूप राग आलेला असतो. आजी म्हणत असते की मी त्या मुलीवरती वाटेल ते आरोप केलेले आहेत, मी तिच्याशी खोटं वागली, मी तिला चुकीच्या पद्धतीने बोलली, खरं तर ती मुलगी एवढी चांगली आहे आणि मी तिच्याबद्दल असा गैरसमज करून घेतलेला, कळतंय का तुला मल्लिका, असं म्हणत आजीने तर जवळजवळ हात उचललेला असतो. आजीला खूप राग आलेला असतो. आजी चिडलेली असते. आणि तेव्हा मात्र आता इकडे अधिरा म्हणते की कळलं ना तुम्हाला दोघांना काय प्रॉब्लेम आहे ते, हे सगळं कुणी केलंय लक्षात येतंय ना तुमच्या, असं म्हणत अधिराने आता सगळ्यांच्या समोर विंग फोडलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की तिची सासू चुकीची नाहीये, तर तिच्यावरती खोटे आरोप लावले गेलेले आहेत हे सत्य अधिराने समोर आणलेलं असतं. आणि आता मात्र समर स्वानंदी यांचं नातं कसं सुधारणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.